4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल। कालचा दिवस ज्या खेळाडूने गाजवला, खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर प्रतीक पिसेकर जे क्रीडांगणाचे मालक आहेत आणि पहिलं वहिलं अर्धशतक ज्यांच्या नावावरती राहिलेलं आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये, तो खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल। प्रतीक पिसेकर आता इन ॲक्शनमध्ये असणार आहेत। चला मॅच आपण लगेच चालू करा। पंचांना विनंती राहील या दरम्यान ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीचे ठाणे जिल्ह्याचे ऑफिशियल हेड गौरवजी सावंत आणि तेजसजी ठाकरे यांच्या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। सध्या अंबरनाथ प्रीमियर लीग ही स्पर्धा अगदी आपण पाहतो चर्चेचा विषय आणि सध्या त्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण तालुक्यामध्ये अंबरनाथ, बदलापूर, वांगणे या सगळ्याच परिसरामध्ये मलंगड असेल या स्पर्धेची चर्चा चालू आहे। डेट अनाउन्समेंट होणं बाकी आहे आणि लवकरात लवकर ती स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे। पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅच ऑन। दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट, शो द गुड गेम। व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल यावेळेस ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आलेत, सिंगल धाव, चांगलं क्षेत्ररक्षण। ज्युनियर मयूर त्या ठिकाणी पोचलेत धावत पळत आणि आता पहिल्या बॉलवरती सिंगल घेण्याचा प्रयत्न, 1 या अंकाने संघाचा श्री गणेश होत असताना आपण पाहतोय। प्रथम बॅटिंग करत असताना टीम इंदगाव पहिला सामना दिमागदार पद्धतीने जिंकला आणि आता लगेचच आपण पाहतो सेकंड राऊंडमधून हा सामना आपल्याला पाहायला मिळेल। एक संघ कालच्या दिवसातील बेगा हाफमधून पहिला सामना जिंकत पुढे सरकलाय। ध्रुवीश 11 बैर ग्रुप बदलापूर। गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज, षटक क्रमांक पहिलं। हो शफल झाले, बॅटची कडा मागे चालला, बॉल शॉट फाईन लेगकडे आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय फक्त 1च धाव या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। संघाची धावत संख्या स्कोर कार्डवरती हळूवार पद्धतीने का होईना परंतु या ठिकाणी सिंगल आता प्राधान्य देण्यात आलंय। सुरुवात शांत पाहायला मिळते कारण प्रतिस्पर्धी टीमचा आघाडीचा गोलंदाज आपण पाहतो प्रतीक तरे सातत्याने सलामीला येत असताना एक चांगली दर्जेदार गोलंदाजी त्यांनी नेहमी केलेली आहे। ध्रुवीश 11 बदलापूर संघासाठी, सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। अतिशय स्तुत्य उपक्रम सातत्याने त्यांच्या वतीने होत असतात आणि हाही एक चांगला उपक्रम याच फाउंडेशनच्या वतीने आपण पाहतोय। खऱ्या अर्थाने आपण पाहतोय क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचं प्रभुत्व आहे आणि आता ही स्पर्धा फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आली आहे। याही स्पर्धेच्या वतीने काही अगदी आपण पाहतो गरजू विद्यार्थ्यांसाठी असेल, काही विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील, चांगले उपक्रम असतील, यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली आहे। हो यावेळेस ऑन साईडला लॉंग लेगच्या दिशेने फटका खेचून मारलाय शंकर, विशेषच्या बॅटमधून बॉल चाललाय, 1 टप्पा घेत सीमा पार, धावा मिळतील 4। संघाचं स्वप्न असतं की या क्रीडानगरीमध्ये आम्हाला खेळायचं आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण 40 संघांना या ठिकाणी प्रवेश देण्यात आलाय। यामधून तुम्हाला वेगवेगळ्या बेल्टमधील नामवंत संघ पाहायला मिळतील 1 गाव 11 प्रमाणे। हो या ठिकाणी गती कमी केली आहे, फुलर लेनचा बॉल होता, संपर्क नाही आहे, बॅट अँड बॉलचा डॉट चेंडू टाकण्यात आलाय। संघाच्या शेवटचा अंतिम बॉल पाहायला मिळेल, लगेचच कमबॅक चौकाराला दिलेलं हे क्विक रिप्लाय होतं, अगोदर जागा बनवली आहे 4 धावांसाठी आणि आता त्यानंतर आलेला हा डॉट बॉल, चांगलं कमालीचं कमबॅक आहे प्रतीक तरे यांच्याकडे। शेवटचा अंतिम बॉल, कंजूस गोलंदाजी सध्या तरी पॉवर प्लेमध्ये त्यांनी केलेली आहे। हो यावेळेस सोडवलाय, क्षेत्ररक्षक जज करतायत, अगदी आपण पाहतो मिस्टामिंग आहे, पुढे सरकलेत आणि साधा सोपा जाईल, टिपण्यात आलाय, फलंदाज झाला बाद, धक्का पहिला लागेल टीम इंदगाव संघाला। या मॅचची प्राइज विकेट शंकर विषय, बॅक टू द पॅव्हिलियन।
षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती 6 पाहायला मिळतात. एक चौकार जरी आला तरी धावा संख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न गोलंदाज प्रतीक तरे यांनी केलेला आहे. श्री 11 आणि हर्ष 11 या नावाने आज संघ खेळणारे उमरोली. श्री हर्ष 11 हे नाव देण्यात आलेलं आहे. खऱ्या अर्थाने ही दोन नावं जेव्हा जेव्हा अगदी आपण पाहतो कोणत्या संघाच्या पुढे लागतात ना, तेव्हा नरेंद्रदादा घोमारे आणि परेश चौधरी ही दोन नावं आवर्जून सर्वांच्या लक्षात राहतील, कारण त्यांच्याच वतीनं हा संघ बांधण्यात आलेला आहे. SBCC उमरोली संघ श्री हर्ष 11 या नावाने आज संघ खेळणार आहे. स्वागत आहे आपलं आमचे अत्यंत जवळचे मित्र डॅनी लोंगले. षटक क्रमांक 2 मध्ये आपण गोलंदाज पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. ज्युनियर मयूर पिसेकर यांना तुम्ही पाहणार आहात. चला सामना स्पीडअप करा. 4 षटकांची मॅच आहे आणि आता 4 षटकांसाठी केवळ 20 मिनिटं तुम्हाला देण्यात आलेले आहेत. खेळाचं पहिलं सत्र आहे शांत क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भयान शांतता. हो बॅटची कडा मागे चालला बॉल. अष्टरक्षक प्रतीक चेंडूला गॅदर करतात तोपर्यंत डॉट बॉल. पहिला चेंडू अप्रतिम टाकण्यात आला. फटकासाठी जागा बनवायची होती. मागे क्षेत्र मोकळं पाहिलं होतं परंतु चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय. नंतर आपण पाहतोय दिशेपासून भरकटलेत. कुठेतरी अतिरिक्त बाउन्स टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाज मयूरचा आणि आता या ठिकाणी दंडित त्याला करण्यात आलेला आहे. हो यावेळेस ऑन साईडला वाईड स्लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. प्रोटेक्शन देण्यात आलं. अनिकेत कुलकर्णी होते. एकच धाव मिळणार आहे. याच दरम्यान श्री गणेश L&T खुनी संघाचे कॅप्टन सरफराज शेख यांच्या ठिकाणी आगमन झालंय. खऱ्या अर्थाने खुनीचा धोनी पडून ही टॅगलाईन प्रसिद्ध आहे सरफराजची. स्वागत आहे आपलं. ओ या ठिकाणी आणखीन एक चांगला चेंडू टाकण्यात आलाय. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर दुसरं प्रगतीपथावरती आहे. तबसंख्या धावफलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त रोहन बालेराव मला सांगतायत की 9 धावा आहेत. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरचं ऐतिहासिक क्रीडांगण तुम्ही पाहतायत आणि त्यावरती चालू असलेला हा दर्जेदार सामना. फलंदाज होईल बाद. धक्का आणखीन एक लागेल. बॅटिंग करत असताना टीम इंद गाव संघाला फलंदाज बाद. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 2चा खेळ या ठिकाणी प्रगतीपथावरती शेवटचा अंतिम बॉल तुम्हाला पाहायला मिळेल आणि आता गोलंदाज आपण पाहतो. चला कडाव संघाला विनंती राहील आपण आल्याची रिपोर्टिंग करा. उमरोली संघाने ऑलरेडी रिपोर्टिंग केलेली आहे. खुनी संघाने रिपोर्टिंग केलेली आहे. नितलस संघाला सुद्धा विनंती राहील संग्राम 11 की आपण सुद्धा या ठिकाणी आला असाल तर रिपोर्टिंग करा. या चारही संघाला त्वरित आयोजकांच्या वतीनं सूचना येत आहेत. खुनी संघाने रिपोर्टिंग केलेली आहे. उमरोली संघाने रिपोर्टिंग केलेली आहे. कडाव आणि नितलस या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण सुद्धा लगेचच रिपोर्टिंग करायची आहे, कारण दोन्ही संघांच्या प्रतिस्पर्धी एक एक टीम या ठिकाणी अनुपस्थित आहेत. दोन्ही टीमला विनंती राहील की हा सामना संपायच्या आत या ठिकाणी आपण रिपोर्टिंग करायची आहे. षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झाला. 9 धावा धावफलकावरती आहेत आणि आता सुरुवात आपण पाहिली तर अडखळत राहिली आहे. शंकर 20 बाद झाला. फलंदाज आपण जर पाहिलं तर रोशन सुद्धा स्वास्थ्यामध्ये माघारी परतलाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बॅटिंग करण्यासाठी सूरज आहेत आणि त्याच्या साथीने सागर. जिम्मेदारी या डाबाची घ्यावी लागणार आहे. 4 षटकांची मॅच. समोर गोलंदाजी बार्कवरती गोलंदाज अभंग आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज सज्ज. स्ट्राईक एंडला फलंदाज सूरज.
तिसरं षटक. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आलेत, वेल जज, आणि आता शेवटच्या मुमेंटला झेल या ठिकाणी जणू काय हाताला या फटक्याचा चटका जरूर लागला असेल. झेल ड्रॉप करण्यात आली आहे. अगदी आपण पाहतोय धावत पळत झेलपर्यंत पोहोचले, परंतु शेवटच्या क्षणाला हा झेल हातातून निसटला आणि आता धाबा इथे मिळतील 2. सुरुवात अडखळत केली आहे, परंतु शांत क्रिकेट मैदानावरती एक मोठी धाबा संख्या बनवावी लागणार आहे. कारण प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिलं तर काल ज्या संघाने तब्बल 64 धाबा चेस केल्या या क्रीडानगरीमध्ये, तो ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर संघ आहे. फलंदाजाला बाद, क्लीन बॉल यष्टी वाकवली आहे. आणखीन एक विकेटचं पतन, 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. डीजे गणेश खऱ्या अर्थाने गोलंदाज अभंगनी बॅटर सूरज कडव यांची संघाची टोटल आता आपण पाहतो स्कोर कार्डवरती पूर्णपणे थांबलेली आहे. अगदी आपण पाहतो जणू काही इनगाव संघ ट्रॅफिकमध्ये अडकलाय की काय असं चित्र आता सध्या तरी मैदानावरती आहे. 11 धावा आहेत, 11 रन्स ऑन बोर्ड. हो, आणखीन एक क्लीन बॉल हस्ती दाखवली दत्ता कडव यांची सुद्धा. परतावा लागणारे सूरज नंतर दत्ता कडव यांना माघारी. आणखीन एक धक्का, फलंदाज जबरदस्त प्रयत्न. अभंग आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतात. मेरिटनुसार हे षटक हाताळलं जात आहे. 2 फलंदाजांना त्यांनी बाद केले क्लीन बॉलच्या स्वरूपात. आणि आता आपण पाहतो ऑन हॅट्रिक बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल लॉफ्ट केलंय, बॉल चालला बाडी लॉंग गॉन, काव कॉर्नरला बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वीट साऊंड बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला, ऐकायला मिळाला. आणि आता सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. ऑफ द बॅट, काय जबरदस्त फटका, ताकद प्रचंड झोकली आणि या फटक्याची नितांत गरज होती. खऱ्या अर्थाने इनगाव संघाला संजीवनी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतो या षटकाराने केलेला आहे. संघाच्या धाबसंख्येला आकार दिला जातोय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 17 आहे. षटक क्रमांक 3चा खेळ चालू. आणि आता अभंग चांगली गोलंदाजी करत असताना अगदी आपण पाहतो शेवटचा अंतिम बॉल स्टील बट गो. हो, खोलवट टप्प्याचा बॉल, समोर चेंडू राहिला, एकच धाव मिळणार आहे. अगदी आपण पाहतोय स्वतः गोलंदाज पोहोचलेत आणि आता एक सिंगलच्या मदतीने संघाची धाबसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 18 धावा या धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. ड्रिंक्स ब्रेक होईल काही मिनिटांचा, तोपर्यंत डीजे गणेश यांच्या माध्यमातून आपण ऐकू एक चांगलं संगीत. संयुक्त त्यामध्ये अगदी आपण पाहिलं तर हाही एक त्यांच्या पतीने उपक्रमच समजावा लागेल.
कारण क्रीडा क्षेत्राला संस्थेच्या वतीनं प्रत्येकाला या ठिकाणी सढळ हाताने कशी मदत करता येईल या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज श्लोक फुलवरे. चेंडू दर्जेदार टाकण्यात आलाय. पहिला चेंडू अक्षरशः बॅटरला डॉमिनेट केलंय आणि आता पहिला चेंडू डॉट पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या षटकात सुद्धा पूर्णपणे पिंजऱ्यामध्ये बंद केलंय. मी तर म्हणेन गणेश डीजे अगदी आपण पाहतो इंदगाव संघाला, कारण या मॅचमध्ये पूर्णपणे संघाला बांधून ठेवण्याचं काम या सर्वच गोलंदाजांनी केलेलं आहे. अगदी आपण पाहतोय कंजूस गोलंदाजी आहे, इकॉनॉमिकल षटक. प्रत्येक गोलंदाजाचं विशेष कौतुक, त्याचा इम्पॅक्ट या मॅचवरती त्यांनी टाकलेला आहे. कबीरजी सोनावणे यांचे बंधू अशोकजी सोनावणे या ठिकाणी या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न. आणखीन एक मिस्टामिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक दूरवरून पोहोचले धावत पळत. आणखीन एक सेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. कदाचित आपण पाहतो एका पाठोपाठ तू चल मैं आया असं समीकरण असताना एका पाठोपाठ फलंदाज होत आहेत बाद. इंदगाव संघाला जणू काय राहुल चव्हाण सर या सत्रामध्ये ग्रहण लागलंय. फलंदाज बाद. सन्माननीय अशोकजी सोनावणे साहेबांना विनंती राहील की आपण सन्मानपूर्वक आमच्या मंचावरती येऊन आपण स्थानपन्न व्हायचे, कारण आपली जागा आमच्या मनामध्ये आणि आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये आहे. आपण येऊन या व्यासपीठाची शोभा आपण वाढवायची आहे. षटक क्रमांक आपण पाहतो चौथं चालू आणि आता चौथ्या षटकामध्ये शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. अनिकेत कुलकर्णी यांना तुम्ही पाहताय. संपूर्ण या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती या सर्वच खेळाडूंना ठाऊक आहे, कारण त्यांचं घरचं मैदान आहे. नेहमी आम्ही म्हणत असतो की ऑस्ट्रेलियामध्ये हरवणं कठीण आहे सिद्धीजी, भारतामध्ये हरवणं कठीण आहे. आणि आता बदलापूरमध्ये स्वतःच्या घरच्या मैदानावरती हा मयूर ग्रुप बदलापूर संघाला हरवणं कठीण होईल का, हा प्रश्नचिन्ह आहे. शेवटचे 3 बॉल अद्यापपर्यंत तरी गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं आहे या मॅचवरती. श्लोक फुलवरे शेवटच्या षटकामध्ये. यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतायत आणि आता आणखीन एक झेल टिपली गेली आहे. विकेट अटिक संपादित केली आहे. पहिला चेंडू डॉट टाकल्यानंतर श्लोक फुलवरेने काय जबरदस्त कमबॅक केलंय. अगदी आपण पाहतो या अगोदर अभंग सारखा गोलंदाज त्यांनी सुद्धा कमालीची गोलंदाजी केली आहे आणि आता श्लोक फुलवरे आपल्या नावाचा दबदबा प्रस्थापित करत असताना फलंदाज बाद. गाण्याने कदाचित आपण पाहतो नवस संजीवनी मिळाली की मयूर ग्रुप बदलापूर संघाला, कारण या गाण्याने हे गाणं ऐकल्यानंतर प्रत्येक संघाला पूर्णपणे डॉमिनेट करण्याचा प्रयत्न टीम ध्रुवी शिलेवन मयूर ग्रुप बदलापूर करते आहे. हो, या ठिकाणी आपण पाहतो ऑन साईडला वळवलाय. एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल. तिथे फंबल क्रिकेट आणि आता थोडंसं लेझी क्रिकेट. 2 धाबा सहज सोप्या पद्धतीने होऊ शकल्या असं, परंतु आता शेवटचा बॉल फेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सागर आहेत, ज्याला मात्र जास्त संधी मिळाली नाही आहे. कदाचित सागरने जर जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये थांबला, परंतु संधी त्याला जास्त मिळाली असती ना राहुल, तर कदाचित धावसंख्या ही मात्र एक वेगळं स्वरूप घेण्यासाठी या ठिकाणी त्याने प्रयत्न सुद्धा केले असते. शेवटचा बॉल. यावेळेस ऑन साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. अनिकेत थोडेसे थांबलेत, त्याला माहिती आहे. अगदी आपण पाहतो एक टप्पा घेत सहज सोप्या पद्धतीने चेंडूला अडवला आणि आता ॲक्युरेट फेकी पाहायला मिळते थेट अष्टीरक्षक प्रतीक पिसेकर यांच्याकडे. आणि आता फलंदाज झाला रन आउटच्या स्वरूपात बाद. पहिला डाव या ठिकाणी संपन्न झालाय. पहिल्या डावामध्ये बनल्या गेल्यात एकंदरीत 20 धावा आणि आता 21 धावांची गरज असणारे या मॅचमध्ये येणाऱ्या 24 बॉलमध्ये टीम ध्रुवी शिलेवन मयूर ग्रुप बदलापूर संघाला.
टीम इंदगाव याचं विश्लेषण द्वितीय सत्रामध्ये होणार आहे. या द्वितीय सत्रामध्ये आपण आवाज ऐकूया राहुल चव्हाण सरांचा. धन्यवाद. चार ओव्हरची मॅच 24 बॉल मध्ये 21 धाबातून चेस करायचे आहेत. यात अनुशंकर बॅटिंग करावी लागेल. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी चांगली आहे टीम इंदगाव संघाची, कारण यश कडवला तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी त्यांनी या स्पर्धेमध्ये केली आहे. परंतु धाबा आता इथून रोखायचे आहेत या मॅचमध्ये. फटका चांगला आहे. मी मगाशी उल्लेख केला होता इनफिल्डच्या बंड खेचण्याचा प्रयत्न आहे. इनफिल्डच्या बंड खेचल्या 3-3 क्षेत्ररक्षक पाठमध्ये बॉलला अडवला आहे. उत्तम फेक करतील. दरम्यान धाबा किती मिळतील? 2 धाबे ते 1 पडल्या. भरपूर वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचला होता सागर कडवला. आपण पाहिलं जो मात्र बॉलवरती धावत पोहोचला, परंतु 2 धाबा त्याने आपल्या संघासाठी वाचवल्यात. टार्गेट थोडंसं छोटं आहे, परंतु इंदगाव नाव मोठं आहे, त्यामुळे मॅचमध्ये संघर्ष ते करतील या शंकात नाही आहे. परंतु दुसऱ्या बाजूला ज्या प्रकारे मॅडी सरांनी उल्लेख केला ऑस्ट्रेलियामध्ये हरवणं इथे मात्र थोडंसं जडच जातो. त्यामुळे आता या मैदानावरती मयूर ग्रुपला इथे मात्र हरवणं कशा प्रकारे खेळ करतील, कठीण जाईल का टीम इंदगाव संघाला हे देखील पाहावं लागेल. 21 धावांचं टार्गेट होतं. खरं तर टॉस जिंकल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय केला निरंजन पिसेकर यांनी, आणि लगेच क्षेत्ररक्षण करत असताना काय गोलंदाजी केली आहे. 20 धावांवरती रोखलं आणि आता बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग प्रतीक करतायत. 3 धावा त्यांनी वसूल केल्यात. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 3 या आकड्यावरती तुम्हाला पारबेल खोदून काढलाय. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज पोहोचतो. यश कडव बॉलतून फेक करेल. दरम्यान धाब इथे मिळणार नाही या. शिवशक्ती कडाव टीमची कॅप्टन आपण टॉससाठी या. अभि देवघरे जे कर्जत ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत त्यांना विनंती आपण टॉससाठी लवकरात लवकर या. डॅनी लोंगले परेशजी चौधरी या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. इथे फटका तर चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक एसच्या मागे फाईन लेगला एक चांगला झेल तिथे टिपला आहे आणि अखेर मैदान सोडावं लागतंय ज्युनियर मयूर पिसेकरला. फलंदाज बाद.
षटक क्रमांक 1चा खेळ प्रगतीपथावरती असताना पहिल्या फलंदाज आऊट झालाय. नवीन बॅटर मैदानावरती अनिकेत कुलकर्णी आता या मॅचमध्ये दाखल होतो आहे. कशा प्रकारचे तो देखील बॅटिंग करेल हे देखील पाहावं लागेल. नेक्स्ट मॅच कर्जत विरोधात कर्जत असंच म्हणावं लागेल, कारण कडाव विरोधात उंब्रोली. इथे फटका फसला की काय, कबरचा खेळाडू पुढे सरकतोय. झेल टिपत असताना अजून एक धक्का, धक्के पे धक्का लागला. आता टीम दुर्भिश 11 मयूर ग्रुप बदलापूर संघाला आधीच पडलं होतं. टार्गेट छोटं आहे परंतु इनगाव नाव मोठं आहे, त्यामुळे संघर्ष ते करतील यात तीळ मात्र शंका नाही आहे. फलंदाज बाद. झाले मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. अफाट मेहनत त्याची देखील तुम्ही पाहत आहे. या गौतमजी सोनवणे साहेब तुमचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. टॉस आपण करू जिथे जोडले जातील माडी सर. धन्यवाद. चला धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. आणि आता ॲडव्होकेट अशोकजी सोनवणे साहेबांना विनंती राहील की आपण या आपल्या शुभास आपण टॉस करू. नेक्स्ट मॅचचा एका बाजूला शिवशक्ती कडाव आणि दुसऱ्या बाजूला श्री हर्ष 11 SBCC उंब्रोली. चला कॉईन स्पिन या ठिकाणी केला जातोय. हेड इज कॉल, टेल ॲज इट इज. साहेबांना विनंती राहील सोनवणे साहेबांना की आपण स्थानापन्न व्हायचं. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे शिवशक्ती कडाव टीमने. कल्पेश काय निर्णय असणार आहे? पहिले बॅटिंग करूयात. जरा बॅटिंग करून खूप ॲटमॉस्फिअर चांगला वाटतो आहे आणि समोरची टीम पण तगडी आहे. थोडा टार्गेट देऊन आपण पण सेट करूयात त्याला. 5 षटकामध्ये कल्पेश अगदी आपण पाहतो समोरचा संघ तुमच्याच तालुक्यातील आहे. अगदी आपण पाहतो त्यांना तुम्ही बऱ्याचदा अनुभवलं असेल. या सीझनमध्ये कित्येक वेळा मॅचेस झालेले आहेत? या सीझनमध्ये 2 वेळा मॅच झाल्यात आणि 2 वेळा त्यांनी आम्हाला हरवलं आहे. मग या मॅचमध्ये काय स्ट्रॅटेजी असणार आहे? किती धावा बनवण्याचा प्रयत्न राहील आणि काय रणनीती? रणनीती अशी काय नाही आहे. जास्तीत जास्त रन्स करायचा प्रयत्न करू आणि कमीत कमीमध्ये त्यांना थांबवायचा प्रयत्न करू. तुम्ही नेहमीच खेळता बदलापूर विभागामध्ये कल्पेश, आणि या क्रीडांगणाचा तुमचा एक वेगळं नातं आहे. खऱ्या अर्थाने त्याचा उल्लेख करायची काही गरज नाही, परंतु काय सांगाल या स्पर्धेविषयी आणि कसं वाटतं आयोजन? नेहमीच जेव्हा पण आलो आहे तेव्हा फेवरेट ग्राउंड म्हणूनच आम्हाला इथपासून ओळख मिळायला सुरुवात झाली या ग्राउंडपासून. आणि थँक्यू सो मच मयूर दादा, खूप चांगला ग्राउंड बनवलंस की असं ग्राउंड आपल्या एरियामध्ये नाही आहे, त्यामुळे थँक्यू सो मच. धन्यवाद कल्पेश. टॉस उंब्रोली टीमने गमावला आहे. टॉस तुम्ही जिंकला असता तर आपला निर्णय का असता? फिल्डिंगच घेतली असते. जे तुम्हाला हवं ते तुम्हाला मिळालेलं आहे. सामना अत्यंत महत्त्वाचा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने अगदी आपण पाहतो SBCC उंब्रोली संघ मैदानाच्या आतमध्ये आज श्री हर्ष 11 या नावाने संघ खेळणार आहे आणि प्रतिस्पर्धी संघ आपल्याच तालुक्यातील आहे. आणि या 2 वेळा अगदी आपण पाहतो समोरच्या संघाला तुम्ही परास्त केलेलं आहे. मग तुमची रणनीती या मॅचमध्ये काय असणार आहे? रणनीती तर काही नाही अशी, पण आम्ही कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल काय सांगशील थोडक्यात? शेवटचा प्रश्न, कारण मॅचच्या दिशेने आपल्याला जायचं आहे. सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. सेकंड राऊंडची मॅच चालू आहे. आयोजन तर खूप सुंदर आहे. आम्हाला इथे खेळण्यास संधी मिळाल्यास आम्ही आयोजकांचे आभार व्यक्त करू. धन्यवाद. टीम उंब्रोलीचे कॅप्टन होते आपल्या समवेत. टॉस बॉक्समधून अशी न्यूज झाली की शिवशक्ती कडाव संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलाय. लगेचच आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. या ऐकूया राहुलजी चव्हाण यांचा आवाज. धन्यवाद. एकाच जंगलातील 2 वाघ आहे, मजा येईल मॅचला. फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पंच वळतायत. इशारा काय करतील पाहावा लागेल. व्हाईट बॉल. सलग 2 बॉल डॉट आले, त्यानंतर एक सिंगल. आता व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाल मिळेल. 21 धाबा सेट करत असताना धावफलक दम पोहोचलाय 5च्या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या अंती फक्त 3 धाबा खर्च केल्यात. धावफलक तुम्हाला दूर पार मिळेल. आणि आता या षटकामध्ये 2 धाबा खर्च करत असताना 3 बॉलचा खेळ सप्पट झाला. काय गोलंदाजी करतोय. मी आधीच म्हटलं होतं टार्गेट छोटं आहे परंतु इनगाव नाव मोठं आहे, त्यामुळे आता घरच्या मैदानावरती संघर्ष वाढला आहे टीम बदलापूर संघाचा देखील. हलक्या हाताने ढकललाय निरंजन पिसेकरला. तुम्ही पाहताय मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे आणि त्याला माहिती आहे आता या मॅचची भौगोलिक परिस्थिती काय आहे. त्याच अनुषंगाने त्याने बॉलला हलक्या हाताने ढकललाय आणि एक सिंगल धाव इथे एक पडली आहे.
धावफलक पुढे सरकत असताना 6 एकल्यावरती तुम्हाला पाल बैल मैदानावरती, ज्याने काल मात्र याच मैदानावरती अर्धशतक झळकावलंय तोच खेळाडू प्रतीक पिसेकर अजूनही उभा आहे. त्यामुळे संघाला कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही आहे, कारण त्याच्याकडे क्षमता आहे. तो कोणत्याही क्षणालाही तो मात्र या धाबा चेस करू शकतो. राईट आर्म और द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न हा देखील फसला आहे. पुन्हा आता बॉटम बॅटच्या बदनं प्रेशर आता वाढतोय टीम बदलापूर संघावरती, कारण एक एक चेंडू डॉट येत चालला. आमच्यासोबत कॉम्प्युटर बॉक्समध्ये तोलपांच्या भूमिकेत धीरज पिसेकर आहेत, जे मात्र यंदाच्या वर्षी स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक या स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ आपण पाहिला. आणि जेव्हा जेव्हा बदलापूर नगरीमध्ये वडूनगर संघ येत असतो त्यावेळेस धीरज पिसेकर त्या संघाचे पुरस्कर्ते असतात, कारण दिनेशजी चौगुले हे त्यांचे भाऊजी आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल चालला डीपमध्ये, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक धावतोय, 2 खेळाडू पोहोचतील त्यांच्या आबाकाच्या बाहेर, मोठी दरी, त्या दरीला भेदून दुभागून चिरत पाडत बॉल सीमा पार, 10 मिळतील 4, येतो चौकार. टीमची टोटल 10 एकड्यावरती आता पोहोचले. 12 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये जिंकण्याकरता 11 धाबाची गरज आहे. 12 मध्ये 11 धाबांची इथून मात्र गरज आहे या मॅचमध्ये. इथून चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण 12 चेंडूमध्ये 11 चेस करायचे. त्यात अनुषंगाकडे ध्रुवीश 11 मयूर बदलापूर हा संघ प्रयत्न जरूर करेल, परंतु दुसऱ्या बाजूला या धाबा इथून मात्र रोखण्याचा प्रयत्न करेल टीम इंदगाव. या मॅचमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी ते करतील ते देखील पाहावं लागेल. खास करून आम्ही या स्पर्धेमध्ये आभार व्यक्त करू मयूरजी जगन्नाथ पिसेकर साहेबांचं, ज्यांनी आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलं, आणि त्यांचे आम्ही आभार मानतो. त्यांच्या साथीनं प्रतीकजी पिसेकर असतील, प्रज्वलजी खडकबाण जे या मैदानाचे मॅनेजर आहेत, त्यांचे आम्ही आभार मानू, कारण त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे भरवण्यासाठी आम्हाला त्यांनी मैदान उपलब्ध करून दिलं. त्यामुळे त्यांचे आम्ही आभार मानतो. रितेश भोपी, बाब्या, बाब्या संघाची परिस्थिती कशी असू दे त्याच्या चेहऱ्यावरती हास्य तुम्हाला दिसेल, या शंकात नाही आहे. बाब्या चलते तो मास, बाबा हिलते तो मास, बाब्या डुलते तो मास, मास मास मास. षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना थोडंसं खेळीमेळीचं वातावरण आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. धावफलक तुम्हाला पाल मिळेल. टीमची टोटल फलकावरती आता जोडली गेली आहे. 10 धावा फलकावरती जोडले गेल्यात. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होतो आहे किरण. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, आशिषची किरण इथे दाखवली का पाहावं लागेल. डायरेक्ट हिट तर केलाय, परंतु घडलंय काय पाहावं लागेल. हात लागलाय की इथे मात्र चेंडू स्पर्श झालाय हे देखील पाहावं लागेल. भरपूर वेगाने धावला होता प्रतीक पिसेकर, डेंजर झोनला तो धावत होता. एक सिंगल त्याला एक पडली. धावफलक आता 1/11 फलकावरती. धावफलक पुढे सरकेल का हे देखील पाहावं लागेल. पंच आमच्याकडे इशारा करतील, नक्की घडलंय का या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. आणि अखेर एक सिंगल धाबे ते मिळेल. किरणला तुम्ही पाहताय पहिल्या बॉलवरती किरणच्या रिव्हर्स पवित्रा घेतला होता मी म्हणेन निरंजन पिसेकर यांनी, आणि अखेर एक सिंगल इथे मिळते. सिंगलच्या साथीला धावफलक 1/11. 11 धावा फलकावरती जोडले गेल्यात. सिद्धेश सोनावणे यांना तुम्ही पाहताय. हे सिद्धेजी सोनावणे आणि आमचे संतोषजी सोनावणे या स्पर्धेमध्ये खरं तर आढावा घेत असताना स्पर्धेमध्ये कुठे कमी तर राहिली नाही ना, या साऱ्या गोष्टी आता ते चेक करतात, कारण त्यांच्याच स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा येथे भरवण्यात आली आहे. किरण लेफ्ट आर्म सीमर, गतीमध्ये मिश्रण, चेंज ऑफ द पेस, बोट विखरली, फिंगर रोल केली. 1 मोर डॉट बॉल, 1 मोर डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय किरणला तुम्ही पाहता. बैदरापट्टी तो दाखल झाला. या मॅचमध्ये अजून 10 धावा इथून मात्र चेस करायचे. टीम ध्रुवी शिलेपाल मयूर ग्रुप बदलापूर या संघाला 2 बॉलचा खेळ आता संपन्न झाला, त्यामुळे अजूनही 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 10 धावाची गरज आहे. खेचून मारलाय, फटका चांगला पडतो. फटका फसला. यश कडव, जजमेंट खराब, बॉल अडवलाय. 2 धाबा ते भीतात.
जेल स्वीकारण्याची नामी संधी होती, पकडा कॅच जिंका क्रिकेटची बॅच, हे आम्ही नेहमीच सांगितले, परंतु इथे घडलंय काय तर 2 धाबा मिळतील. साहिल लोंगले यांचं आगमन झालं, मनपूर्वक स्वागत आहे साहिल. खरं तर यंदाच्या वर्षी भरपूर फॉर्ममध्ये असलेला खेळाडू आपण पाहतोय, ज्याने ISPLची स्पर्धा देखील गाजवली आहे. त्याच्या साथीनं गणेश घारेला आपण पाहतोय, जो एक चांगला खेळाडू आहे. फिरकीचा आक्रमण नेहमीच तुम्हाला या दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून पार मिळेल. मुख्य व्यासपीठावरती डॅनी लोंगले जोडले गेलेत, त्याच्या साथीनं परेशजी चौधरी हे संघाचे पुरस्कर्ते, त्यांचे मनपूर्वक स्वागत. फुलटॉस बॉल टर्न केला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये त्याच्या आबाकाच्या बाहेर एक टप्पा घेतला, बॉल चाललाय सीमा पार, धावा मिळती 4, येतो चौकार. साठी होता TG गणेशच्या माध्यमातून, कारण रितेश भोपीला पाहिल्यानंतर फक्त मास आणि मास. धावफलक आता बेगाने पुढे सरकतो. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल 17 धाबा. धावफलकावरती जोडले गेले, अजूनही 4 धाबाची गरज आहे. ध्रुवीशचं देखील आगमन झाले, ज्याच्या नावावर संघ मैदानावरती खेळतोय. इथे फटका चांगला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, सिंगल बेल आणि आता सिंगलवरती थांबावं लागतं आहे. एक सिंगल धाव इथे एक पट्टी गेली आहे. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 18. धावफलकावरती तुम्हाला 5 मिळेल, अजूनही 3 धाबा दूर आहे. संघ तुम्ही पाहता मंत्रपती खेळत असताना ध्रुवी शिलेपान मयूर ग्रुप बदलापूर. हर्षल यांचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत हर्षल. आज उमरोली संघ भरपूर लवकर या स्पर्धेमध्ये दाखल झाला, कारण दूरवरचा प्रवास करून ते येत असतात, परंतु आज आपण पाहतोय दिलेल्या वेळाच्या अगोदर त्या इथे मात्र उपस्थित झालेत आणि आयोजन कमिटीला त्यांनी सहकार्य केले, कारण त्याचा सामना दुसरा होता रेग्युलर गटातून, परंतु त्यांना पहिला सामना खेळण्यासाठी बोलवलं. त्यामुळे आता सारेच खेळाडू सरज बुंडाटे असतील ते देखील जोडले गेलेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि आभार. षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न झाला आहे. धावफलकावरती धावा तुम्हाला पार मिळतील 19 धावा. त्यामुळे आता 6 बॉलचा खेळ शिल्लक जिंकण्याकरता अजूनही या मॅचमध्ये टीम बदलापूर संघाला 2 धाबाची गरज आहे. चला टीम शिवशक्ती कडाव, आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. अधिकचा वेळ नको आहे आपल्याला, त्यामुळे आता फक्त 2 धाबाची गरज आहे. उमरली संघ इथे दाखल झाला आहे, विनंती टीम कडाव आपण मुख्य व्यासपीठाच्या समोरून एंट्री करायची आहे. बघा, अधिकचा वेळ खर्च करू नका. टीम इंदगाव पंच त्यांना ताकीद द्या. योगी सर, आपण सांगायचं की लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा, 2 धाबाची गरज आहे. शिवशक्ती कडाव हा संघ देखील दाखल झाला, त्यांचे आपण आभार व्यक्त करू, ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं या स्पर्धेमध्ये. पहिली मॅच खेळण्यासाठी ते दाखल झालेत, त्यांचे आभार. नेक्स्ट मॅच खोनी विरोधात नितलस. खोनी संघ इथे दाखल झाला, नितलस टीम आपण लवकरात लवकर यायचं आहे. अभि देवगरे, कल्पेश साळुंके, कुशल गुरव, मनीष पोखरकर, विशाल पोखरकर. कडाव टीमचे देखील सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. पंच वेळ का घेत आहे बघा, माहिती आहे सामना मोठा आहे, परंतु थोडंसं सहकार्य करा. गोलंदाजी बाग पडती, गोलंदाज शंकर विशे, रुई ऑप्टिशियनचे मालक, लेफ्ट नंबर विकेटना. पहिला बॉल तो राहिला शंकरच्या नावावरती. 6 चेंडूमध्ये 2 धाबाचे गरज आहे, परंतु अजूनही हार मानायला तयार नाहीये इंदगाव, कारण शंकर गोलंदाजी बारपरती दाखल झाले. त्याने अमरेला फिल्डिंग इथे सेट केली आहे. पहिला बॉल राहिला शंकरच्या नावावरती. 5 बॉलमध्ये 2 धाबाची गरज आहे. स्टॅकिंग एरियावरती हार्ड हिटर बॅटर, ज्याने मागील वर्षी आपण पाहिलं होतं एक बाईक जिंकली, त्याच्या नावावरती आहे. निरंजन पिसेकर हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, 2 धाबा इथे मिळतील का पाहावं लागेल. एक धाव तर एक पडली, दुसरीचा प्रयत्न करतात आणि सहज सोप्यारित्या हा सामना जिंकलाय टीम ध्रुवी शिलेबन मरग्रुप बदलापूर संघानं. अभिनंदन. तर खूप चांगला खेळ दाखवला या स्पर्धेमध्ये टीम सिद्धिविनायक इंदगावनं. मॅच बॉल पाठवा विनंती आहे प्रेक्षक वर्ग, आपण मॅच बॉल
लवकरात लवकर जमा करायचे. सामना इथे मात्र जिंकला टीम ध्रुवी शिलेबन बर्ग्रुप बदलापूर संघानं. अभिनंदन. या मॅचचा मार्द मॅच नो डाऊट अबाउट. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मार्द मॅचचा किताब घेण्यासाठी देखील खेळाडू भरपूर मेहनत करतात, कारण ट्रॉफी तशी आहे. भरपूर चांगली ट्रॉफी आपल्याला पार मिळेल. सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. आणि या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंना भरपूर चांगला खेळ दाखवला, ही मॅच खेळत असताना ज्याने मात्र कमबॅक केलं, म्हटलं जातं ना मारने वाले से बचाने वाला कभी भी अच्छा होता है, आणि तो